मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आज आहे आमचा दुसरा दिवस ह्या फार्म हाऊसवरचा आणि ॲक्च्युली आमचं सगळ्यांचं झालं अफरश वगैरे पिऊन उठल्या उठल्या अफरशची गरज होती। फक्त एकच झालं इकडं की ते जे होते ना ते आमच्याकडे चावी देऊन गेले आणि बोलले तुम्हीच गरम पाणी करून पिया सकाळी तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा। आणि त्यात आता आले आहेत पण आम्हाला ॲक्च्युली अर्ली मॉर्निंग हवं होतं मग कल्पेशनेच करून घेतलं। आणि आता वातावरण बघा एकदम ॲक्च्युली पण असा गावचा फील येतो आहे। मस्त ऊन आलं आहे कोवळं ऊन आणि ते ऑलरेडी गाणी लावलेत आणि खेळतात तिकडे। मला बघतो रसिका आमची उठली का ॲक्च्युली रात्रभर बाबू झोपला नाही काय माहीत कशामुळे त्यामुळे जरा तिला बघून येतो एकदा। चला प्रतीक्षा मॅडम गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। रात्रभर झोपली नसेल ना? अरे देवा नाही झोपली रात्रभर झोपली होती। त्याचा मुलगा रडत होता ना काय करणार काय करणार। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। अपरेश पेतर सुरू करतात आता हाकडे कसले ना कसले गेम आहेत कसले तरी खेळत कसले ते माका माहीत नाहीत। चला तुमका दाखवता यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे। काय झालं आहे रात्री 12:30-1 वाजता सुद्धा पाण्यामध्ये होता आणि आता पण पाण्यामध्ये। तुला आता सकाळी पण अंघोळ शेंबूड बघ। तर इकडे पण तयारी केली आहे कसले खेळ सगळे इथे मेंबर्स तयार खेळण्यासाठी सज्ज। हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग सर्वांना। सूर्यदेवता वा नाही कोच कल्पेश चला फ्रेश। मित्रांनो अशा प्रकारे सर्वांच्या आता इकडे वर्कआउट वगैरे चालू आहेत। दिगंबर आमच्या सगळ्यांना धावायला सांगतोय इकडे बिचारा आता खेळ घेतोय। यस प्रवीण कदम कदम हे आमचे कदम राजापूरचे बायको यांची कुडाळची। बायको काल तुमची कंप्लेंट करत की तुम्हाला मालवणी येत नाही म्हणून। हां मालवणी येत नाही शिकतं थोडं राजापूर पट्टा म्हणजे असा पट्टा नाही काही आहे त्याला शिकायची इच्छाच नाही बाकी बोलणारे आहेत चांगले मालवणी सुद्धा। यस यस थोडं येतं माका जास्त नाही येत सांगून माका येत काय कोणता गेम पहिला आता रशिवडी रशिवडी हा तिकडे माती चांगली होती हे कोणता गेम आहे रे? तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात ही लँड लागले। यस बॉस आधी निवडलेले गेम मित्रांनो हे आहेत गिफ्ट्स जे काय कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत आणि ते जिंकणार त्यांच्यासाठी ह्या गिफ्ट्स आहेत। चला तर मित्रांनो माझं पोरगोकर रात्रभर झील झोपलो नाही तेव्हा आता उठला बाबू रसिका जा लवकर तेव्हा गेम खेळतात तळ्यात माळ्यात। ए माझा बच्चा रात्रभर झोपला नाही तू ऐक पण झोपूक दिलं नाही आणि बाकीच्यांना पण झोपूक दिलं नाही। बाबू काय केलं रात्री? मग स्विमिंग पूल मध्ये खेळलास ना मग गुड मॉर्निंग बच्चा गुड मॉर्निंग बाबाला हागी दे चल। मित्रांनो आता इकडे गेम चालू आहे तळ्यात माळ्यात म्हणून आणि चुकून जर पाय दिला ना डायरेक्ट सरकेला दे पाय देऊ नका
तर मित्रांनो आमचा रसिका गेला सेमीफायनलमध्ये, म्हणजे सेमीफायनल नाही, सेकंड लास्ट टीला. तर बघूया हां नाश्त्यामध्ये काय आता बघूया काय आणतात. सगळ्यांनी संगीत खुर्ची खेळून झाली आणि त्या संगीत खुर्चीमध्ये जिंकली आमच्या अपर्णा मॅडम आणि आमचा रसिकाईला सेकंड लास्ट कॉम्पिटिशनमध्ये होता. चला तुमका नाश्ता दाखवतो. तो नाश्ता इलेलो म्हणजे आता अजून बाकीचा येऊचा बुर्जी वगैरे बाकी आहे. हे मिसळ पावची तयारी आणि याकडे सगळेजण बसलेले आहेत. हे बघा इकडे दही आणि साखर हे उपवासवाल्यांसाठी. हां हे उपवासवाल्यांसाठी. साबुदाणा खिचडी ही उपवासवाल्यांसाठी. हां मित्रांनो आता आमचा आला नाश्ता बुर्जी पाव. मी थोडं मिक्सअप घेतलं आहे. मिसळ पाव बुर्जी पाव ज्यांचा उपवास त्यांना दही वगैरे आहे. खिचडी आणि दही आहे आणि आम्हालाही आहे. सगळे खेळ वगैरे झाले आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये, कारण का भयंकर खेळून झाल्यानंतर अंगाक लई लो घाणेडो घाम आणि आता त्याच घामात जाणार आम्ही पाण्यात आणि तोच घाम मिक्स होणार पाण्यामध्ये. त्याच पाण्यात सगळेजण चूळ मारणार. अरे रे बाबा त्यावेळी तर काय ह्या सगळ्यांना माहिती आहे असा होता. बरोबर येतं पण घामेल्यानंतर थंड पाण्याची मजा वेगळी. जरा चालतं एक दोन डुबकी मारताव आणि नंतर जेवण झाल्यानंतर आम्ही निघणार डायरेक्ट घराकडे. चला अशा प्रकारे आता आमची दुपारी जेवणाची तयारी सुरू झाली आहे. आता सगळे लंच करतील आणि 4ची काहीतरी गाडी आहे ट्रेन ती पकडणार आणि जाणार डायरेक्ट मुंबईला. तोपर्यंत एक छोटासा रिव्ह्यू घेऊया. रिव्ह्यू म्हणजे जे ऑडियन्स आहे, जे आपला सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी की एक्झॅक्टली याचा रेट किती झाला आणि आम्ही किती जण आलो होतो, किती खर्च झाला तो टोटल आणि ज्यांनी अरेंज केलं त्यांना स्वतःला कसं वाटलं इकडे येऊन त्यांच्याकडनं सांगूया. चला मला यांनी इन्व्हाइट केलं ह्या पिकनिकला 1 डे नाईट जो आम्ही काय केला फंक्शन वगैरे त्यासाठी. तर दिगंबर ॲक्च्युली फक्त मला एवढं जाणून घ्यायचं आहे स्पेशली माझ्या व्ह्युअरसाठी जे बघणारे आहेत, जर कोणाला वाटलं कधी यावं असं तर जस्ट इन्फॉर्मेशन असं आहे म्हणून की एक्झॅक्टली तू किती लोकं बोलवली होतीस आणि टोटल खर्च काय झाला आणि जर एखाद्याला यायचं असेल ग्रुपमध्ये किंवा एखाद्याला इंडिव्हिज्युअल तुला ॲक्च्युली किती खर्च केला तो बद्दल सांगशील तर बरं पडेल. ॲक्च्युली बघायला गेलात ना तर अमाऊंट आहे 2100 रुपये पर पर्सन आहे. तर आमची क्वांटिटी जास्त म्हणजे माणसं भरपूर असल्यामुळे 38 नंबर्स होते. 38 नंबर्समध्ये आम्हाला पर पर्सन 1900 रुपये आम्हाला पर पर्सन दिले. ओके पण त्या 1900मध्ये आहे ना आम्ही ट्रॅव्हलिंग्स पण घेतलं, कारण कर्जतवरून इकडे आपल्याला इको ट्रॅव्हलिंग पण असते. हे सगळं तुम्हीच केलं आहे. व त्या 1900मध्येच आम्ही ते मॅनेज केलं आहे, ते ट्रॅव्हलिंग पण आणि आपला अमर फार्म हाऊस पण. ओके. दुसरी गोष्ट खाण्याचं बघायला गेलं जेवण तर खूप उत्तम आहे. जेवण पण छान आहे आणि दुसरी गोष्ट खूप सारे गेम्स आहेत तिथे, ॲक्टिव्हिटी आहेत. आणि खूप सारे सपोर्टिव्ह लोक आहेत की त्यामुळे आम्हाला काय टेन्शन असं काही नाही की त्यांनी स्वतःहून आम्हाला सर्व गोष्टी सपोर्ट केल्या आहे. सर्व गोष्टी आम्हाला त्यांना प्रोव्हाइड केल्या त्या लोकांनी. पण खूप छान आहे, मस्त आहे. आम्हाला पण एन्जॉय केली, आम्ही पण मस्त मजा करतो आहे. आणि तुम्ही पण जेव्हा इकडे याल तर तुम्हाला पण समजेल की ॲक्च्युली काय आहे इकडे. राईट. कल्पेश तू काय सांगशील, तुझा काय अनुभव होता आणि काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे या लोकांनी तुला असं वाटतं तुझ्या साईडने, किंवा काय गरज नाही बऱ्यापैकी आहे चाल जस्ट एक रिव्ह्यू. खूप छान आहे इथे फार्म हाऊस बघून पण आम्ही जेव्हा रिव्ह्यू बघितला, जेव्हा यूट्यूबला आम्ही पहिला बघितला तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं आहे. त्याच्यामुळे आम्ही हे डिसाईड केलं की ते आम्हाला येऊन जरा काय आमची फॅमिलीज वगैरे सगळं जे एन्जॉय करू शकतात. प्रत्येकाची लहान मुलं कसं आहे, आपल्याला प्रायव्हेट पूल पाहिजे असेल तर आपल्याला जिथे पाहिजे असेल तिथे भेटत नाही प्रायव्हेट, तर तिकडे दुसरे ग्रुप्स असतात वगैरे. पण आपल्याला जर प्रायव्हेट पाहिजे असेल तर तुम्ही हा बेस्ट आहे, चांगला आहे. यांचं जेवण पण चांगलं आहे. थोडीशी इम्प्रूव्हमेंट थोडी जेवणात करावी लागेल, पण चांगलं बेस्ट आहे. बाकी तुम्हाला बघायला गेलं तर हा स्पेस पूर्ण मोठा आहे एकदम. तुमचे रूम्स पण बरोबर आहे, त्यांचे सगळं मेंटेन ठेवलेलं आहे आणि चांगलं आहे. ग्राउंड्स वगैरे खेळायला क्रिकेट वगैरे सर्व, फुटबॉल पण म्हटलं जातं, बास्केटबॉल म्हटलं जातं, परत कॅरम्स म्हटलं जातं. ते खूप छान पद्धतीने ह्याने अरेंजमेंट करून ठेवले आहे इथे. तर तुम्हाला कोणाला बघावंसं वाटत असेल, तुम्हाला यायचं असेल ग्रुपसोबत तर तुम्ही येऊ शकता. आणि तुम्हाला प्राईस कशी वाटली? प्राईस खूप छान आहे, मस्त प्राईज आहे. म्हणजे ॲक्च्युली खूप कमी आहे. कमी वाटतं? हां, कारण मोस्टली आम्ही खूप सारे चेक केले होते. त्याच्यामध्ये 2000, 2100, 2200, 2500 असे रेट होते. ओके. पण ते म्हणजे कसे कमी करण्यासाठी कोण तयार नव्हतं. पहिले पेमेंट म्हणजे आपण जे देतो तर ते प्राईज आपण कसं जास्त क्वांटिटी असेल तर आपल्याला कमी पाहिजेच असते, कारण जास्त मोस्ट ऑफ लोक सगळी एवढे
म्हणजे 2500-2200 रुपये पर पर्सन भरून येऊ शकत नसतात. पण ते Right. कसं आता आम्हाला त्या सरांनी हेल्प केली की बाबा तुम्ही या, तुम्हाला आम्ही कमी करून देतो. राईट, तर ते आम्हाला जरा थोडं त्यांचं पहिले एक धन्यवाद की त्यांनी करून दिलं आम्हाला एवढं. ॲब्सोल्युटली. आणि आमचे 38-40 नंबर होते, त्याच्यातले 2 कमी झाले, त्याच्यामुळे 38 हे फायनल लिस्ट होती आमची. राईट. थँक्यू दोघांच्या रिव्ह्यूसाठी आणि तुम्ही केलेल्या मॅनेजमेंटसाठी थँक्यू दोघांना. दिगंबर आणि कल्पेशचा रिव्ह्यू म्हणजे ॲक्च्युली दोघांनीच मॅनेज केलं होतं. 38 लोक, 2100 रुपये पर पर्सन आहे आणि नंबर जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी 19 रुपये दिले. आणि एकंदरीत वातावरण छान, फूड क्वालिटी पण छान होती. थोडंसं सर्व्हिसिंग मध्ये थोडं पण मला असंही वाटलं, पण थोडं इम्प्रूव्ह केला पाहिजे. बट एकंदरीत ओव्हरऑल जो माहोल आहे इकडचा खूप छान आहे आणि बऱ्याच गोष्टींना अजून इम्प्रूव्ह करायच्या आहेत. इकडे जागा स्पेस आहे. जर ह्यांनी पुढे जर इम्प्रूव्ह केलं ना अतिशय भारी होईल. इकडे हे जो फार्म हाऊस आहे अजून इकडे फिरण्यालायक खूप काय, पण तेवढं अजून तेवढं सगळं इथे काम चालू आहे. थोडाफार कचरा वगैरे आहे. जर त्यांनी प्रॉपर कारण का बागा आहेत इकडे, ह्याचं इम्प्रूव्ह केलं ना, जर माझं हे जर उद्या ऐकतील जेव्हा कधी ब्लॉग बोलला तर खूपच छान आहे. त्यांनी प्लीज इम्प्रूव्ह करा. हे आम्हाला आवडेल परत याला. अतिशय छान. आणि अशा प्रकारे आता आम्ही लंच करून निघणार. की कसा वाटला हा आमचा अनुभव, तुम्हाला कसा वाटला रिसॉर्ट फार्म हाऊस हा. तुम्ही जर इथे कधी याच्या अगोदर येऊन गेला असाल तरी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला त्यावेळी कसं वाटलं होतं. आणि स्टेशनपासून ऑलमोस्ट हाफ ॲन आवर लागतो इकडे यायला, कर्जत स्टेशनवरनं. आणि कारण का तिकडनं तुम्हाला त्या टॅक्स्या पकडायला लागतात, त्या तिकडनं तुम्हाला इकडे यायला हाफ ॲन आवर लागतो. आणि आता आम्ही परत त्याच टॅक्स्या बोलवल्यात परत जायला आम्हाला तिकडे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मला नेक्स्ट टाईम जायचं आता गावी 1 दिवसासाठी. आणि परत एकदा हाय माझे थोडासा प्लॅन गावी जायचे आहेत. आता बरेच दिवस झाले गावचे माझे ब्लॉग आले नाहीत आणि आता ते येतील, कारण का आता आपला होळीचा वगैरे सीझन आहे. प्लॅनिंग चालला आहे जायचा. आणि नंतर मे महिना वगैरे आहे. बघूया परमेश्वर जाणे कशाप्रकारे पुढे प्लॅनिंग आहे ती. पण आतापर्यंत तरी खूप छान आहे. आता नेक्स्ट टाईम 1 दिवसात नक्की ब्लॉग येईल आपल्या गावचा. तरसलो मी गावी जायला. शेवटी गाव ते गाव त्याचे व्हिडिओ मला काही सबस्क्रायबरने विचारसुद्धा तुझ्या आजचा व्हिडिओ येत नाहीत, कारण का मध्ये गॅप पडला हा ॲक्च्युली जानेवारी वगैरे. आणि नंतर मला मोकाच नाही मिळाला जायला. आणि आता मोका आहे तर नक्की तुम्हाला त्या व्हिडिओ मिळतील बघायला गावच्या. सांगूळवाडी वैभववाडी पुन्हा एकदा. तर चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला की अजूनही लोक व्हिडिओ बघत आहेत बट सबस्क्राईब नाही केले. 912 झालेत माझे. 88 सबस्क्रायबरची गरज आहे. इफ यू कॅन हेल्प प्लीज हेल्प. असं काय जबरदस्ती नसते म्हणा. सबस्क्रायबरला नाही आवडत तर नका करू, बट रिक्वेस्ट करीन तुम्हाला. जर तुम्ही केलं तर बरंच होईल. सो तेवढी मला हेल्प होईल माझं जरा मॉनिटाईज व्हायला चॅनल वगैरे. सो थँक्स तुम्हाला पुन्हा एकदा जेवढे लोक मला सपोर्ट करत आहेत त्यासाठी. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि हेल्दी राहा प्रामुख्याने. तोपर्यंत बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.